बंदर पखाडीमध्ये उद्याचा दिवस देखील ते गाजवतील, यामध्ये कुठला संदेह नाहीये. कारण पुण्याहून ते आलेत सुद्धा आज. दर्शन करीता आता पारितोषिक आलंय सुनील गुप्ता यांच्याकडून. सलगचे 3 षटकार जर खेचले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आता पारितोषिकांपेक्षा संघाची गरज ओळखून ते षटकार खेचावे लागतील. वसीम आहेत नवीन फलंदाज. वसीम साठी पहिलाच बॉल आधी पाहिलं आणि नंतर बॉलला फेकून सुद्धा दिलाय. सीमारेखा बाहेर. धावा मिळतील पूर्ण 6 षटकार. काय कॉन्फिडन्स आहे. आल्या आल्या बिग हिट पहिल्याच बॉलवर. वेट अँड वॉच पॉलिसी. षटकार आलाय पुन्हा एकदा. या वेळेला तर खेचूनच मारलाय. ढगात लाइटिंग. षटकार. 6 धावा. काय फलंदाजी करतायत आता. आल्या आल्या 2 षटकार वसीम यांच्या बॅट मधनं आलेत. नक्कीच रॉयल वॉरियर संघ म्हटल्यानंतर वसीम यांचं नाव त्या ठिकाणाहून खोडलं जाऊ शकत नाहीये. आता 3रा षटकार जर आला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि क्षमता आहे या फलंदाजामध्ये. 2 मध्ये 2 तर खेचले आहेत. आणि यावेळेला सुद्धा बिग 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 हिट. 6 धावा आले. षटकार. वसीम भाई काय फलंदाजी. खुद का भी फायदा और हमारे ऑडियंस का भी फायदा. या प्रकाश दादा या 300 रुपये आहेत. 300 रुपये. धावसंख्या झालेली आहे 35. आणि आता गरज आहे ती म्हणजे 6 चेंडू आणि 29 धावांची. वसीम यांच्यासाठी 500 रुपयांचं ते पारितोषिक तर येईलच आणि प्रकाश दादांसाठी सुद्धा 300 रुपयांचं पारितोषिक आहे. या प्रकाश दादा आता तुमचं पारितोषिक तुमच्या कुठल्या तरी हनुमान चषक आपण पाहताय 2026. 4 बॉल 19 ची गरज. पुन्हा एकदा या वेळेला तर अगदी लांब मारलाय आणि पहा हात तो आया पर मुंह ना लगा. पैसे गेले रे गेले. षटकार. आता पहा एका हाताने जर कॅच पकडली तर 500, 2 हातांनी पकडली तर 300 आणि कॅच जरी तुम्ही ट्राय केली तरी सुद्धा 100. आणि हेच बंदर पकडी गावात प्रेम आहे. हे फक्त आणि फक्त बारक्या बोलासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ये युवराज ये. आनंद बघा युवराजने ड्युरासेलची बॅटरी आता आहे वाटतं. युवराज फास्ट आहे. हळू आलास तर 50 दिले जातील. स्पीड वाढला युवराजचा. युवराज आलाय आणि स्माइल बघा. क्या आप क्लोजअप करते हैं. आनंद पहा. 100 तर 100. थांबा मॅच आता रंगतदार स्थितीत आहे. वसीमकडे पुन्हा एकदा ती संधी आहे. या वेळेला सुद्धा हा ब्रँड आहे. कित्येक वर्ष स्वतःला मागे ठेवत असताना संघामध्ये किती खेळाडूंना संधी दिली आणि आज मैदानात चमकलाय. पुन्हा एकदा बिग हिट. पुन्हा एकदा षटकार. थँक्यू. वसीम कन्नड आता वैयक्तिक 5 चेंडू आणि 5 षटकार लगावत मैदानाच्या आत खेळत आहेत. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा जोरदार आवाज व्हायला हवाय.